मध्यरात्र उलटून गेली होती. सौरभ अजून जागाच होता. टेबलावर 2 लिफाफे आणि त्यात फोटो ठेवलेले होते. एक सायली, दुसरी ईशा. दोन्ही चेहऱ्यांवर हसू. दोघींच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न आणि सौरभच्या डोळ्यात प्रश्न. या दोघींपैकी कोण? तसे पाहिले तर त्या दोघीही त्याला आवडल्या होत्या आणि त्या दोघींनाही तो आवडला होता. वय योग्य, दिसणं आकर्षक, शिक्षण उत्कृष्ट, कुटुंब सुसंस्कृत. दोघीही सुशिक्षित, दोघीही समजूतदार, दोघीही योग्य, दोघीही जणू परफेक्ट. आणि म्हणूनच निर्णय अधिक कठीण. एका लिफाफ्यात सायलीचा बायोडेटा, तिचा फोटो, तिच्या कुटुंबाची माहिती. दुसऱ्यात ईशाची माहिती आणि तिच्या हस्ताक्षरातली एक छोटी चिठ्ठी. निर्णय काहीही असो, प्रामाणिकपणे घ्या. तो चिठ्ठी पुन्हा वाचतो आणि छातीत काहीतरी दाटून येतं. सायली, शांत स्वभावाची, स्थिर नोकरी, घर व्यवस्थित, आईला खूप आवडलेली. ही मुलगी घर सांभाळे, आईने आत्मविश्वासाने म्हटलं होतं. ईशा, हुशार, स्वतंत्र विचारांची, करिअर ओरिएंटेड. त्याच्यासोबत बोलताना डोळ्यात चमक असणारी. तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, तिने एकदा सांगितलं होतं. दोन्ही क्षण त्याच्या मनात रिवाइंड होत आहेत. एका दिवशी सायलीसोबत शांत कॉफी, साधं, स्थिर, सुरक्षित भविष्य डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. दुसऱ्या दिवशी ईशासोबतचा लाँग ड्राईव्ह, हसू, स्वप्न, मोठ्या योजना, थोडी अनिश्चितता, पण रोमांचही. घरात मात्र वातावरण ताणलेलं. डायनिंग टेबलवर रोज तोच विषय. आता निर्णय घे रे बाबा एकदाचा. किती ताणतो आहेस? दोन्ही घरं वाट बघतायत. जास्त विचार करत बसलास तर हे इतके चांगले पर्याय हातातून निसटतील. त्याला असं वाटतंय जणू तो एखाद्या चौकात उभा आहे. दोन्ही रस्ते सुंदर दिसतात, पण एक निवडला की दुसरा कायमचा बंद. त्याला भीती कसली वाटतीये? चुकीच्या व्यक्तीची नाही, तर चुकीच्या भावनेची. तो स्वतःला विचारतो, मी प्रेम निवडतोय का स्थैर्य, की कुटुंबाची अपेक्षा, की स्वतःची भीती? आणि त्या दोघींचे फोनवरचे मेसेज. काय ठरवलंस? प्रत्येक प्रश्न म्हणजे जणू छातीत घुसणारी सुई. तो डोळे मिटतो. ही का ती? हा एक नेहमीचा साधासुधा निर्णय नव्हता. हा केवळ हो किंवा नाहीचा कौल नव्हता. हा निर्णय त्याच्या उरलेल्या आयुष्याचा मार्ग ठरवणार होता. हा होता आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट. आणि काळ, तो मात्र थांबायला तयार नव्हता. एका चुकीच्या निर्णयाने फक्त नातं नाही, तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. सौरभचं नशीब कोणाच्या नावाशी जोडलेलं आहे? सायली की ईशा? कारण कधीकधी जीवनसाथीची निवड ही केवळ भावना नसते, ती नियतीची सूक्ष्म गणितं असतात. आजच्या या केस स्टडीत आपण पाहणार आहोत एक स्वयंवर. तसे पाहिले तर जन्मपत्रिकेच्या अभ्यासातून सायली की ईशा हा गुंता अगदी सहज सोडवता आला असता. मी सौरभला तसे म्हणालो देखील, पण दुर्दैवाने या दोघींच्या जन्मवेळेबद्दल कमालीचा गोंधळ होता. जन्मवेळेची खातरजमा करता येते, मी तसे अनेक वेळा केले आहे, पण या केसमध्ये ते शक्य झाले नाही. मी सौरभच्या वतीने दोन्ही मुलींच्या आईवडिलांशी बोललो देखील, पण त्यातून फारसे काही हाताला लागले नाही. म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. उलट काय तो निर्णय लवकर घ्या, आमच्यासमोर इतर बरीच चांगली प्रपोजल्स आहेत असे सुचवले गेले. आता प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून काही सुगावा लागतो का, हा एकमेव मार्ग माझ्यासमोर होता. आणि अखेर प्रश्नकुंडली मांडली, जी आपल्यासमोर आहे. पत्रिकेचा तपशील. दिनांक 24 सप्टेंबर 2021. वेळ संध्याकाळचे 5:05 आणि 29 सेकंद. स्थळ पुणे. सायन रेजिमेंटोनस. सौरभ प्रश्नकर्ता म्हणून लग्न भावावरून पाहावयाचा. मीन लग्नाची पत्रिका आहे. लग्नेश गुरु सौरभचे प्रतिनिधित्व करेल. लग्नात नेपच्यून आहे, पण त्याला संबंधित ग्रह म्हणता आले तरी प्रतिनिधीचा दर्जा देता येणार नाही. चंद्र देखील सौरभच्याच प्रतिनिधी असेल. लग्नातला नेपच्यून सौरभच्या प्रचंड मानसिक गोंधळ झाला आहे त्याची साक्ष देत आहे, म्हणजे चार्ट रॅडिकल आहे. आता इथे सायली की ईशा यापैकी कोण असा प्रश्न आहे. अर्थात एकच नाव असते तर आपण सप्तम स्थानाची निवड केली असती, पण इथे 2 नावे आहेत. त्यामुळे या दोघींपैकी एकीला सप्तम स्थान आणि दुसरीला त्याच्या पुढचे म्हणजे अष्टम स्थान द्यायचे ठरवले. सप्तम स्थानावर बुधाची कन्या रास आहे. सप्तमात रवी आणि मंगळ आहेत.
म्हणजे बुध, रवी, मंगळ असे 3 प्रतिनिधी होतात. अष्टमावर शुक्राची तूळ रास आहे. अष्टमात बुधासोबत अष्टमे शुक्र आहे. म्हणजे इथे शुक्र आणि बुध असे 2 प्रतिनिधी येतील. आता प्रश्न पडला की सप्तम स्थान कोणाला द्यायचे, सायलीला का ईशाला? सौरभने दोघींचे फोटो मला दाखवले होते. दोघी इतक्या सुंदर होत्या की शुक्र हाच त्यांचा प्रतिनिधी म्हणून शोभून दिसेल. मी सौरभला विचारले, या दोघी काही नोकरी व्यवसायात आहेत का? सायली एका मल्टीनॅशनल कंपनीत फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह होती, तर ईशाचे फॅशन बुटीक होते. त्या क्षणी प्रश्न निकालात निघाला. सायली फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह म्हणजे संवाद, कम्युनिकेशन, हे तर बुधाचेच काम. तर ईशाचे फॅशन बुटीक तर खास शुक्राची जहागिरी. त्यामुळे सप्तम स्थान सायलीला दिले, बुधाकडे सायलीचे प्रतिनिधित्व दिले, अष्टम स्थान ईशाला दिले आणि शुक्राला ईशाचा प्रतिनिधी मानले. आता काम बरेचसे सोपे झाले. सौरभचे प्रतिनिधी गुरु आणि चंद्र आणि सायली आणि ईशाचे प्रतिनिधी यात काही योग होत आहेत का ते तपासायचे. गुरु आणि बुध म्हणजेच सौरभ आणि सायली यांच्यात नवपंचम होऊन गेला आहे. तर गुरु आणि शुक्र म्हणजेच सौरभ आणि ईशा यांच्यात केंद्र योग होणार आहे. आता चंद्र या सौरभच्या दुसऱ्या प्रतिनिधी आणि बुध म्हणजेच सौरभ आणि सायली यांच्यात षडाष्टक योग होणार आहे. पण त्याच्या आधीच चंद्र आणि शुक्र म्हणजेच सौरभ आणि ईशा यांच्यात प्रतियोग होणार आहे. ग्रहांचा कौल स्पष्ट आहे, ईशा. मी तसे सौरभला सांगताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. काका, मला मनातून ईशाच जास्त आवडली आहे, पण माझ्या आईला सायली आवडली आहे. आईचे मन कसे मोडायचे, त्यामुळे माझे मन कच खात होते. पण आता सगळे स्पष्ट झाले. मी काहीतरी करून आईला समजावतो. मला खात्री आहे माझी आई ईशाला स्वीकारेल. मी ईशाला होकार कळवतो. यथावकाश सौरभचा विवाह ईशाबरोबर साजरा झाला. नांदा सौख्य भरे.